घेऊन अशा काही कोऑपरेटिव्स आणि तंत्रज्ञानविषयक माहिती असणारे केले पाहिजे. आता कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे की काजूची बोंडं ही मोठ्या प्रमाणात फेकली जातात किंवा त्याचा काही उपयोग होत नाही. आज ब्राझीलमध्ये त्या बोंडापासून एक चांगलं पेय तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती गोळा करून आपण पुढे जाणं हे आवश्यक आहे, आपल्या युवकांसाठी आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचा प्रकल्प आपण करणं ह्या सगळ्या संघर्षाच्या भूमिकाबरोबर आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करायला पाहिजेत. मला वाटतं आज मी फक्त सुतोवाच केले, आपण कधीतरी सगळे टेक्निकल लोक आणि असं एकत्र बसून आपल्या भागामध्ये काय करता येईल, गावोगावी आपल्याकडे कशा कोऑपरेटिव्ह उभ्या करता येतील, कोणती मुलं त्याच्यामध्ये आपल्याला सामील करून घेता येतील, कशा. आता आम्ही पोल्ट्रीचंही प्रयोजन करतो की पोल्ट्रीमध्ये आम्ही पालघरमध्ये काढलं की 1.25 लाख अंडी रोजची हैदराबाद आणि तिथून येतात. जर आपली त्यातली 10% तरी अंडी आपण, आणि तीसुद्धा त्या बॉयलर किंवा त्याच्यातून नाही तर गावठी अंडी, आणि ज्याच्यातून घरोघर उद्योग तयार होऊ शकेल अशा प्रकारचे. आता वडराईमधून आमचे सुजय मोरे आता झालेत, तर आम्ही एक 5-6 युवकांनी एकत्र करून त्यांच्याद्वारे ह्या गावठी अंड्यांचं प्रोपगेशन करायला सुरुवात केली. आणि ती अंडी तो प्रोजेक्ट आम्ही घरोघर आदिवासी भागामध्ये देणार की त्यांची अंडी मार्केटिंग आम्ही करू आणि त्यांनी ते करावं की त्याच्यातून रोजगारी तयार होईल. आणि काही ते प्रश्न तिथले जे आहेत, जो अंड्याचे 1.25 लाख अंडीची बाहेर येत आहेत तेही आपण इथल्या इथे तयार करून तो पैसाही पालघरमध्ये आपल्याला ठेवता येते. आपल्याला प्रगतीच्या दृष्टीने असाही विचार करणं आवश्यक आहे. संघर्ष एका बाजूला पाहिजेच आहे. लोहियांनी ते सांगितलं होतं की तुरुंग आणि फावडं हा आपल्या समोरचा आदर्श आजही आहे की एका बाजूला हे जे अन्यायकारक प्रकल्प येत आहेत आणि जो संपूर्ण कोकण विनाश आणि अगदी ह्याच्यावर उभं केलं गेलेलं आहे त्याला विरोध करणं आवश्यक आहे. पण त्याचबरोबर काही अशाही गोष्टी करून काही युवकांना आणि सगळ्यांना आपण एकत्र करणं आवश्यक आहे. एवढं.